पेपर झाल्यावर चुपचाप घरी जायचं ना, तर कशाचं हो? खुशाल लोकांच्या वावरातले बोरं चोरत होते. काय धंदे हे शिकवलं का रे तुम्हाला शाळेत चोऱ्या करायचं? आज आहे ना भाऊ, आम्ही निघालो होतो सकाळीच कॉलेजला, आणि आज आहे ना आमचा शेवटचा पेपर होता. तसं तर आमच्या अवतारावरून वाटत नव्हतं की आम्ही कॉलेजला चाललो म्हणून. असं वाटत होतं जसं काही बँका लुटायला चाललो. सकाळी सकाळी निघालं की बेकार थंडी वाजते राव. त्यावर एकच विलाज आहे, मस्त एक एक चहाची 90. मस्त चहा घेतला आणि कॉलेजवर आलो आणि पेपर सोडून बाहेर बी आलो. पेपर झाल्यावर चुपचाप घरी जायचं ना, तर कशाचं हो? खुशाल लोकांच्या वावरातले बोरं चोरत होते. काय धंदे हे शिकवलं का रे तुम्हाला शाळेत चोऱ्या करायचं? जाऊ द्या आता, गेलेच तर मला बियाना बोरं याय ना खाल्ले आणि बिमार मी पडलो. त्यात याचं सुरू खाशील का आता? म्हणलं बस जिरली आता आमची. तसा बिमार मी हरभऱ्यावरती फवारणी केल्यानं पडलो होतो बरं. अशा चिल्लर गोष्टीनं काय नसतं होत आपल्याला. आमचं गाव एकदम कोपऱ्यात येऊ, त्यामुळे काय बी काम असलं ना, एक तर देऊळघाट नाही तर बुलढाणा जावं लागतं. आणि आज आम्ही देऊळघाटला आलो होतो. दवाखान्यात आलो आणि चेकअप करून घेतलं. डॉक्टर साहेब आपल्या ओळखीचे होते बरं, त्यामुळे काही स्टेशन नव्हतं. डॉक्टर साहेब म्हणे रुक अभि ठीक करके देता हूं. आणि त्यानंतर मेडिसिन पण घेऊन घेतलं. मी मेडिसिन घेतच होतो तर हे दोघं या बारक्या दोघांचं डोकं खात होते. म्हणलं नका किर करू त्याली, चला इथून लवकर. चला भाऊ आजच्यासाठी एवढंच. मी करतो घरी जाऊन आराम, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.